मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची वेळ आहे, मी घेतलेला आहे चहा प्यायला. तर आई आधी चहा घे. बघा आई काय करते. आधी चहा तर घे. तर आधी आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम करू आणि नंतर मग पुढच्या कामाला सुरुवात करू. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आईने घेतलेली आहे माती फोडायला. ही जी माती आहे ना, तुम्हाला मी माती दाखवणार आहे. ही जी माती आहे ती शेतातली माती आहे. तर ती शेतातली माती आणलेली आहे. तर इथे ही जी चूल आहे, तर मला इथे चूल करायची आहे आणि मी आई पप्पांना आज चूल करून देणार आहे. तर सुरुवात करूया. पण आधी चहा पिते आणि नंतर सुरुवात करते, कारण ही सगळी कामं मी आंघोळीच्या अगोदर करणार आहे. माझी आंघोळ वगैरे झाली नाही, मी दात घासलेत, छान मस्त फ्रेश झालेली आहे. पण ठरवलं की आधी आंघोळीच्या अगोदर हे काम करते आणि नंतर मग सावकाश सगळं आवरलं की मग आंघोळ वगैरे करेल. आता आंघोळ करायला आम्हाला चांगले 12-1 तर वाजणारच आहे. त्यात काय प्रश्नच नाही आहे वगैरे. आणि ज्ञानेश झोपलेला आहे. ज्ञानेश झोपून उठला की तोही मला मदत करेल. सोनपरी पण आहे, पण सोनपरीला केजमध्ये टाकले. आता ती पण आम्हाला मदत करायला येते, पण मग सफेदची पूर्ण काळी काळी होऊन जाईल ती.
याच्यावरती खूप पेरू आलेले आहेत. तर मी सकाळीच पेरू काढणार होती पण जमलं नाही, तर आता आम्ही पेरू काढतोय. इथे मी सीडी ठेवलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे एक पेरू आहे, तो पेरू ज्ञानेश काढणार आहे. 2 मिनिटं थांबा ज्ञानेश, 2 मिनिटं थांबा. आणि अजून तुम्ही तिकडेही बघू शकतात. मी तुम्हाला झूम करून दाखवते. इकडे एका ठिकाणी पेरू आहे. 2 मिनटं आई. तर ना ते आहे बघा, पेरू कुठे गेला. अजून एक पेरू, अजून एक पेरू, अजून एक पेरू, पेरू पेरू, अजून 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 पुढे हे दिसतात पण ना, हे ना होते ना. तो बघ एक तिकडे त्या कोपऱ्यात, तिथं ते कोपऱ्यात येतो बघ वरती दिसला, तो आला एक. तर आले आता. हा ना, हे जे पेरू आहेत ना, अगदी झाडांच्या आतमध्ये, म्हणजे पानांच्या आतमध्ये लपते, दिसत नाही आहे. थांब ज्ञानेश, तू काढ, मला फक्त एकदा दाखवू दे. हां थांब थांब ज्ञानेश, मी सीडीवरती चढते. अरे तूच काढ रे राजा, मी नाही काढणार आहे, तुलाच काढायचं आहे. तर जो एक पेरू आहे ना, तो मला दाखवते. हाय, तर तो पेरू पण हिरवा हिरवागार आहे, दिसत नाही आहे. ठीक आहे, ओके. तर मी तुम्हाला हा पेरू दाखवते. हे बघा, हा पेरू आहे. तर हा एक पेरू आहे आणि हां, तो ज्ञानेश तोडणार आहे. तुला देते रे इथे शिडी लावून. हां इथं मग तू वरती ते काय. हां हां, हे बघा, तुम्ही एक बघू शकता, एक तिथे सुद्धा, तिकडे सुद्धा एक पेरू आहे मस्त वगैरे, तोही तोडायचा आहे. तर असे खूप असे ना, हां 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 हां, अजून तुम्हाला 2 पेरू दाखवते. हां हां, तर तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही बघू शकतात, इथे सुद्धा असे हे 2 पेरू आहेत. पानांच्या आतमध्ये काय दिसतच नाही आहे. हा बघा, हा एक पेरू आहे पानाच्या आतमध्ये. आपल्याला हा एक पेरू आहे. अजून खाली आलं ना त्याच फांदीला की अजून एक पेरू आहे. असे खूप सारे पेरू आहेत. अजून जर बघायला गेलं तर इथे पण पेरू आहेत. असे खूप सारे पेरू आहेत, मी तुम्हाला झूम करून दाखवलेले आहेत. हां ना, तर पेरू पण हिरवे, पानं पण हिरवी, त्यामुळे ना पेरू असे ना लवकर दिसून येत नाही आहे. आता ज्ञानेश चढते, चढ. हां हां, हे बघ इथेच. हा बघ, व्हेरी गुड, ओके. हळू, हां, थोडं वरती चढ ना अजून. ज्ञानेश काढला का? वाव. मग आता काय करणार पेरूचं ज्ञानेश? पेरू काय करणार आता? खाणार. दाखव पेरू, माझ्या हातात दाखव. हे बघा, हा असा हिरवागार आहे. तुला जमेल का पण काढायला? उंच आहे बाळा तो खूप. तो फांदीवर चढून त्याची तर आता आहे ना 3:30 वाजले दुपारचे. तर तुम्ही इथे बघू शकतात, आधी मातीची चूल बनवली होती. तर त्याच्यावरती सिमेंट आहे ना, तर पूर्ण सिमेंटचा वरती थर लावलेला आहे. म्हणजे अगदी सिमेंट असं पातळ करून तो याच्यावरती लिपलेला आहे. त्याच्यावरती अजून 2-3 थर जातील, म्हणजे उद्या सकाळी आणि पुन्हा उद्या संध्याकाळी असं. आणि मग त्यानंतर मग आपली चूल रोजच्या वापरासाठी तयार असणार आहे. आणि याच्यावरती आम्ही सिमेंट का लावलं माहिती आहे, कारण पावसाळ्यामध्ये कसं ना मातीची चूल ओली होते आणि ते टिकत नाही. तर यासाठी आपण इथे सिमेंटचे 2-3 थर त्यावरती लावणार आहोत, जेणेकरून ती पावसाळ्यामध्ये पण खूप छान मस्त अशी राहील. तर फायनली इथे आईची चूल तयार झालेली आहे.
तर खूप छान वाटतं अशी चूल बनवायला मस्त. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे जेवण म्हणजे इथे सकाळी पाणी तर तापलाच जातो, आपलं जेवण तर बनणारच आहे, इथेही जेवण बनणार आहे. पण जेव्हाही काय म्हणजे ना चिकन तंदुरी वगैरे काय फ्राय म्हणजे करायचं असेल की काय भाजायचं वगैरे असेल तर याच्यावरती आपण आरामात भाजू शकतो. आणि तुम्हाला माहिती आपण ते फुलका भाजतो त्याचं हे आहे. तर माझ्याकडे एक्स्ट्रा होतं म्हणून मी ते आणलं होतं इथे, आणि हे यासाठीच मी आणलं होतं. तर तुम्ही ते बघू शकता, हे तर खाली आहे, ही जाळी खाली आहे, प्लस वरतून 1 2 3 4 म्हणजे याच्यावरती आपण जेवणही करू शकतो आणि फुलकेही करू शकतो आणि प्लस हां ज्वारी बाजरी आणि प्लस आणि इथे कसं ना बोंबील, गावाकडे बोंबील किंवा पापड भाजून वगैरे खातात, तर ते त्यासाठी हे केलेलं आहे. आणि बघू आता याच्या पुढे ना मी अजून म्हणजे 15 दिवस तर आहेच गावाला, तर एकदा तरी तंदुरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर बघूया. तर अशी ही चूल तयार झालेली आहे, खूप मस्त. गुड इव्हिनिंग गाईज, संध्याकाळची वेळ झालेली आहे. मी तर घेतलेली आहे कॉफी, लेबल पण नाही काढलेलं, लेबल तसंच आहे. तर मी इथे कॉफी घेतलेली आहे. तर तेच, आणि इकडे बघू शकतात कपडे वगैरे सुकत आहेत. तर मी आत्ता जस्ट 3:30 वाजता मी कपडे धुतलेले आहेत, कारण आम्ही आज सकाळपासून चूल बनवत होतो. चूल बनवता आम्हाला 2-2:30 वाजले. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. जेवण करण्याच्या अगोदर पेरू खाल्ले झाडावरचे, आणि झाडावरचे ताजे पेरू खायची मजाच खूप वेगळी असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता कॉफी पिते आणि मग आता आम्ही चाललेलो आहोत. तर आम्ही कंचाडला चाललेलो आहोत. तर आज हनुमान जयंती आहे. तर कंचाडला हनुमान जयंतीची पालखी असते, मंदिर आहे तिथे मोठं, आणि ते आजच्या दिवशी पालखी असते. हनुमान जयंतीनिमित्त पालखी असते आणि तिथे एक जत्रा आहे. तर आता आम्ही जत्रेमध्ये चाललो आहे. ज्ञानेश कुठे चाललो आहे? तर आम्ही जत्रेमध्ये चाललो आहे. आणि इथे अजून एक जत्रा असते, अक्षय तृतीया असतं ना तेव्हा डहाणूला जत्रा असते. पण तिथे जायचं की ते माहिती नाही वगैरे, पण खूप सारी खरेदी करायची आईला, म्हणजे कांदे बटाटे त्यानंतर तुरी वगैरे आणायच्या आहेत. तर बघू कसं काय जमतं आहे. तर आता आम्ही चाललो आहे कंचाडला जत्रेमध्ये. पप्पा कुठे चाललो आहे? कंचाडला कशासाठी? हां जत्रेत. आम्ही चाललो जत्रेमध्ये. आता आम्ही चाललो जत्रेत, आणि आई आज खूप दिवसात तुला बाहेर आले ना पप्पा. आईला मूर्त लागत नाही. नाही आई शक्यतो बाहेर पडत नाही, पण आज आईला आम्ही जबरदस्ती बाहेर काढले. नाही आईला खरं म्हणजे याचा कंटाळा आला होता, पण आईला आपले रिक्षा घ्यायला चल, रिक्षा केली म्हणून आई आली. नाही येत पण नव्हती, पण मला काय आता तुझ्यामुळं मला यायला लागतं. तसं नाही, आईला काही सामान घ्यायचं आहे म्हणून आई आली. ही कसली आहे ना, ये चलना.
आम्ही घरी आलेलो आहोत. घरी आल्यानंतर आम्ही येताना पट्टी समोसे आणले होते, ते खाल्ले. आता आम्ही झोपतो. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.